नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूया देशभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. केंद्र सरकार अधिकाराचा गैरवापर करत आहे असा आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी काल रात्रीपासून या ठिकाणी आंदोलन पुकारलंय. शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तर ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. पश्चिम मिदनापूरमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी रेल रोको केला. हुगळीमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलन केलं. राज्यभरात पश्चिम बंगालचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळालं. तर आंदोलनाला बसलेल्या ममता बॅनर्जी आज त्यांच्या राज्याच्या अर्थसंकल्पाला अनुपस्थित राहणार आहेत. मी जिथे धरणे आंदोलन करते त्याच ठिकाणाहून विधानसभेच्या कामकाजात सहभागी होईन असं ममता यांनी सांगितलंय. पश्चिम बंगालमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं निर्माण झालेल्या वादाप्रकरणी सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज सकाळी 10:30 वाजता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. मी ममता बॅनर्जींशी चर्चा केली आहे. या प्रकरणी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत असं राहुल यांनी ट्विट करून स्पष्ट केलंय. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ममता बॅनर्जींच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात ममता बॅनर्जी यांनी जो आवाज उठवलाय त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. आणि त्यांच्या या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मी जाहीर करतो असं पत्रच राज ठाकरेंनी लिहिलंय. पश्चिम बंगालमध्ये सीबीआयचा दुरुपयोग केला गेला असल्याची टीका शरद पवार यांनी ट्विट करून केली आहे. विरोधकांवर सूड उगवण्यासाठीच कारवाई केली जात असून हा लोकशाहीवर हल्ला असल्याचीही टीका पवार यांनी केली आहे. तर दुसरीकडे सीबीआयनं त्यांचं काम करायचं की नाही असा थेट सवाल संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी विचारलाय. जेव्हा सीबीआय काम करते तेव्हा ते राजकीय नाट्य असतं आणि जेव्हा नाही करत तेव्हा पिंजऱ्यातला पोपट असतो, अशा शब्दांमध्ये सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी देखील राज्यात सीबीआयला प्रवेशबंदी केली आहे. याआधी अखिलेश यादव यांनी देखील सीबीआयवर सडकून टीका केली होती. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली आहे. परिणामी त्यांना जाहीर सभा रद्द करावी लागली. त्यामुळे आता ममता सरकारचे मोजकेच दिवस राहिलेत अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. मात्र अण्णांची तब्येत उपोषणामुळे खालावली आहे. काल मुख्यमंत्री आणि अण्णा यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्यानं अण्णा उपोषण सोडतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील अण्णांची आज भेट घेणार आहेत. राज ठाकरे राळेगण सिद्धीसाठी मुंबईहून रवाना झालेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगण सिद्धीमध्ये अण्णांची भेट घेतली. यावेळी महाजन यांनी अण्णा आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये फोनवरून संभाषण घडवून दिलं. तर लेखी आश्वासन देण्याची अण्णांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून तसं पत्रच गिरीश महाजन आज अण्णांना सुपूर्द करणार आहेत. 8 तारखेपर्यंत सरकारनं मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास पद्मभूषण पुरस्कार केंद्र सरकारला परत करण्याचा देखील इशारा अण्णा हजारेंनी दिलाय. लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी, शेतमालाला हमीभाव अशा मागण्यांसाठी अण्णा हजारे राळेगण सिद्धीमध्ये उपोषणाला बसलेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील अण्णा हजारेंची भेट घेतली. लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी यासह अनेक मागण्यांसह अण्णांनी राळेगण सिद्धीमध्ये उपोषण सुरू केलंय. अण्णा हजारे यांची माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलनाविषयी चर्चा केली. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवाशी खेळू नका असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केलंय. अण्णांचा लढा हा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. त्यामुळे अण्णांनी नव्या क्रांतीसाठी जयप्रकाश नारायण यांची भूमिका स्वीकारावी असं या पत्रामध्ये उद्धव ठाकरेंनी लिहिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे पैसे घेऊन उपोषण करतात असा आरोप केला होता आणि त्याचबाबत अण्णा हजारे यांच्या वतीनं बदनामी आणि फौजदारी कारवाईची कायदेशीर नोटीस नवाब मलिक यांना पाठवण्यात आली आहे.
तर अण्णा हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नगर पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। सुपे इथे करण्यात आलेल्या रास्ता रोकोत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। डॉक्टर दीपक सावंत यांनी कुपोषणावर लिहिलेल्या पुस्तकाचं यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात प्रकाशन होणार आहे। या प्रकाशन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत। मुंबईमध्ये पार पडलेल्या सीएम चषक स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनमोहन सिंग तसंच विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। जर येत्या निवडणुकीत भाजपला मतदान केलं नाही तर ते मोदींचं नव्हे तर तुमचं नुकसान असेल अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित जनतेला आवाहन केलंय। सारी जनावरं एकत्र येऊन कळप केला तरी ते वाघाला पराभूत करू शकत नाहीत। मोदी वाघ आहेत, शेर तो जंगल का शेर है, बाकी अपने अपने गली के कुत्ते बिल्ली होते हैं अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर हल्ला चढवलाय। तर खासदार पूनम महाजन यांनी शरद पवारांवर शकुनी मामा म्हणून थेट टीका केली आहे। तर विरोधकांच्या महागठबंधनला महाठगबंधन असं देखील त्यांनी म्हणत टीका केली आहे। महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व म्हणजे 48 जागांवर वंचित बहुजन आघाडी उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। ते सोलापूरच्या माळशिरसमध्ये बोलत होते। साताऱ्यातल्या कोरेगावमध्ये महिला पोलीस आणि तिच्या सहकारी पोलीस तसंच ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीमध्ये एक ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झालाय। उसाच्या ट्रॉलीचा धक्का लागल्याचं कारण देत या चालकाला उपचारासाठी न नेता रुग्णालयाबाहेरही बेदम मारहाण करण्यात आली आहे। पुणतांबा गावातून देता की जाता असा इशारा देत किसान क्रांती संघटनेच्या वतीनं राज्यभर यात्रा सुरू आहे। तर दुसरीकडे पुणतांबा गावातील शेतकरी कन्या आता आक्रमक झाल्या आहेत। शेतकरी कन्या आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत। सतत एकमेकांवर टीकास्त्र सोडणारे भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर जालन्यामध्ये एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले। या व्यासपीठावर दोघांच्या मध्ये होते युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे। यावेळी खोतकरांनी दानवेंना टोला लगावलाय। मुलांना व्यवहार ज्ञान मिळावं यासाठी जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द इथल्या जिल्हा परिषद शाळेत खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध पदार्थांचे स्टॉल्स लावले होते आणि या स्टॉलला राज्यातल्या गड किल्ल्यांची नावंही देण्यात आली होती। पेटलेल्या ट्रकपर्यंत अग्निशमन दलानं जाण्याऐवजी पेटलेला ट्रकच अग्निशमन दलाच्या गाडीपर्यंत नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत घडलाय। पेटलेला मिनी ट्रक चालवत नेऊन अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली आहे। एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे नागपूर जबलूर हायवेवर एक वाघ गंभीररित्या जखमी झाला। या वाघाला पकडण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या बचाव पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला। त्यावेळी वाघ जखमी असल्यानं आणखी लोकांवर हल्ला करू नये म्हणून परिसरात सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे। भुसावळच्या वरणगाव शिवारात 4 वर्षीय बिबट्या मृत अवस्थेत आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। पुलगावच्या अनिल पाटील यांच्या केळीच्या बागेत या बिबट्याचा मृतदेह आढळला आहे। नाशिकच्या सुला विनियर्डच्या निसर्गरम्य प्रांगणात सुला फेस्ट 2019ला सुरुवात झाली। पहिल्याच दिवशी अँफी थिएटर अशा 2 ठिकाणी देशी विदेशी संगीताच्या तालावर पर्यटकांनी ठेका धरत वाईन प्रेमींनी या ठिकाणी या महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटलाय। नागपूरमध्ये दारुड्या मुलानं आईची हत्या केल्याची घटना सोमलवाडा झोपडपट्टी भागात घडली। मिलिंद हिंगी असे या आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आता 5 एकरावरील शेतकरी अनुदान मिळवण्यासाठी खातेफोड करतील आणि लाभासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढेल असं मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलंय। बागडेंचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे। नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवलेल्या कापसाला आग लागली। या आगीमध्ये लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झालाय। नगरदौंड मार्गावर एक द्राक्षाची वाहतूक करणारा ट्रक उलटला। यानंतर चालक मदतीसाठी खरंतर याचना करत होता, पण इथे आलेल्या नागरिकांकडून चालकाला मदत करण्याऐवजी द्राक्षाचे डबे पळवण्यासाठी चुरस लागल्याचं बघायला मिळालं। रायगड शिरगावमधील आमदार पुत्र विकास गोगावले याच्या विरोधात सरपंचाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवसेना तालुका प्रमुखांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय।
साताऱ्यामध्ये एका बसचा अपघात होता थोडक्यात टळलाय। दरीकडे जाणाऱ्या या बसला ही बस दगडामध्ये अडकल्यामुळे मोठी दुर्घटना या ठिकाणी टळली आहे। भाजीपाल्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय। मेथीच्या भाजीला कवडीमोल भाव मिळत असल्याने हवालदिल शेतकऱ्यांना चक्क आपल्या शेतात मेंढ्या सोडल्या। येवला तालुक्यातील पाटोदा इथली ही धक्कादायक घटना आहे। शिर्डीच्या संगमनेर तालुक्यात तब्बल 2 किलो गांजा पकडण्यात पोलिसांना यश आलंय। कारमध्ये गांजा घेऊन जात असताना पोलिसांनी पाठलाग केला आणि गाडीसह 30 लाखांचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे। वर्धा बसस्थानक परिसरात 2 युवकांना गांजाची तस्करी करताना शहर पोलिसांनी अटक केली। अमरावतीत असलेल्या आरोपी अब्दुल जब्बार, प्रवीण धर्माळे यांना बसस्थानकात 15 किलो गांजासह अटक करण्यात आली आहे। जळगाव आणि मध्य प्रदेश वन विभागाच्या संयुक्त गस्ती पथकाला अस्वलाची शिकार केल्याचं आढळून आलंय। डांबा पिंपरी वडोडा या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आणि या प्रकरणी 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे। अमरावतीमध्ये नगर परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत डुकरांचा मोकाट वावर होत असल्याने शाळेच्या आवारात अस्वच्छता निर्माण झाली आणि त्यामुळे मुलांचं आरोग्य धोक्यात आलंय। नागपूरकडून येणारी ट्रॅव्हल्स लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या 5 पैकी 3 संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले। बाजारपेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे। हिंदू धर्मातील शृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती महास्वामीजी हे भारत विजय यात्रेनिमित्त परळीत आले होते। त्यावेळी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी त्यांचं स्वागत केलं। सोलापूर शहर आणि जिल्हा युवा सेनेच्या नूतन पदाधिकारी निवडीसाठी शासकीय विश्रामगृहात मुलाखती घेण्यात आल्या। युवा सेनेचे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जवळपास 50 ते 60 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। केंद्र शासन अंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्राच्या युवा कौशल्य विकास शिबिराचा समारोप पार पडला। यावेळी नेहरू युवा केंद्राचा मानाचा यंदाचा जिल्हास्तरीय आदर्श संस्था पुरस्कार जत तालुक्यातील ओंकार स्वरूपा फाउंडेशन संस्थेला देण्यात आला आहे। बारामती तालुक्यातील जानाई शिरसाई योजनेचं पाणी मिळावं या मागणीसाठी उंडवड इथे या ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचं बघायला मिळतं। या आंदोलनाच्या 4थ्या दिवशी बोकड आणि शेळीचं मोठ्या थाटामाटात लग्न लावून अनोखं आंदोलन या ठिकाणी ग्रामस्थांनी केलं आहे। बीडमध्ये वडवणी शहरातील एका खासगी वसतिगृहातील 14 विद्यार्थ्यांना जेवणामधून विषबाधा झाल्याचा प्रकार संध्याकाळी घडलाय। सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे। पंढरपूर तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी गेल्या 5 दिवसांपासून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद लोंढे हे आमरण उपोषणाला या ठिकाणी बसले आहेत, पण अजूनही त्यांच्या उपोषणाची कोणीच दखल घेतलेली नाहीये। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर घाटामध्ये होणाऱ्या अपघात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लवकरात लवकर खालापूर ते लोणावळा सिंहगड कॉलेज हा 10 किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे। हे काम सुरू करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेच्या बाजूला करण्यात येणाऱ्या हायपर पूलसाठी मावळमधील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये संपादित होणार आहेत आणि याला मावळमधील सर्व शेतकऱ्यांनी विरोध केला आहे। तर आज मुंबई महापालिकेचं बजेट सादर होणार आहे। पालिका आयुक्त अजय मेहता आज स्थायी समितीच्या विशेष बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील। राणीच्या बागेत पुष्प महोत्सव या ठिकाणी भरलेला आहे आणि यावर्षी पारंपरिक संगीत वाद्याच्या संकल्पनेवर आधारित फुलांची सजावट करण्यात आली। तर या ठिकाणी जगभरातील विविध जातीची रंगीबेरंगी फुलांची झाडं आपल्याला बघायला मिळतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील या पुष्प महोत्सवाला भेट दिली आहे। बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात एका तरुणानं आपला जीव गमावलाय। घंटा गाडीला ओव्हरटेक करत असताना दुचाकीस्वार अंकित शहाचा मृत्यू झालाय। अपघाताची ही दृश्य रस्त्यालगत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पुण्यामध्ये बावधनमधल्या पेट्रोल पंपावर झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय। तलवारीचा धाक दाखवून गुंडांच्या टोळीनं पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली आहे। तर या ठिकाणी रांग तोडून जाणाऱ्या गुंडांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तेव्हा पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या सुनील बनपट्टेनं त्यांना विरोध केला। मात्र गुंडांच्या टोळक्यानं त्यांना शस्त्राचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची ही दृश्य आपण सीसीटीव्हीमध्ये बघू शकता।
26/11 दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयानं पाकिस्तानच्या 2 लष्करी अधिकाऱ्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलंय. अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इक्बाल अशी वॉरंट काढण्यात आलेल्या पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांची नावं आहेत. कोपर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे रूळ ओलांडत असताना एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये एक जण गंभीररित्या जखमी झालाय. कार्यक्रम आटोपून घरी जात असताना ते कोपर रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना अप आणि डाऊन दोन्ही बाजूने लोकल आले आणि ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय. डहाणू तालुक्यातील बोर्डी पर्यटन स्थळी 7वे चिकू महोत्सवाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक बागायतदार आणि शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी करण्यात येत आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार वाढावा हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. शिर्डीतल्या बनसोड दाम्पत्यानं चक्क रांगोळी काढण्यासाठी कर्ज घेतलंय. नगरच्या कोपरगाव इथल्या 7वीत शिकणाऱ्या सौंदर्या बनसोडे हिनं छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी काढण्याचा हट्ट धरला आणि तिच्या आई वडिलांनी तिची ही हौस पूर्ण करण्यासाठी दागिने मोडले तर वडिलांनी कर्ज काढलंय. जेजुरीमध्ये सोमवतीची यात्रा आहे. पूर्ण दिवसभर अमावस्येचा पुण्यकाळ राहणार असल्यानं संपूर्ण दिवसभर जेजुरीमध्ये भाविकांची मोठी गर्दी राहणार आहे. तर या यात्रेसाठी भंडारा खोबऱ्याची दुकानं या ठिकाणी सजली आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू होणार आहे. महापालिका समन्वय समितीच्या बैठकीत 7वा वेतन आयोग लागू करण्याच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त अजय मेहता, खासदार राहुल शेवाळे आणि कामगार संघटना समन्वय समितीचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. या निर्णयामुळे पालिकेतील 1 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आणि बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. मात्र ब्रेकवर जाण्याआधी पुन्हा एक नजर महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. ब्रेकनंतर सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघूया देशभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 2 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा सरकारनं अंतरिम अर्थसंकल्पात केली आणि त्या अनुदानाचा पहिला 2,000चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या हालचालींना आता वेग आलाय. मोदी राजकारणातून बाजूला होतील त्या दिवशी मी देखील निवृत्त होईन अशी घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केली. अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत पक्षाध्यक्ष अमित शहा घेतील तो निर्णय मान्य असेल असं सूचक विधानही त्यांनी केलंय. राहुल गांधींच्या पाटणा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमधलं एक पोस्टर सध्या चांगलं चर्चेत आलंय. ज्यामध्ये प्रियांका गांधी यांना दुर्गा मातेच्या अवतारात तर राहुल गांधी यांना शंकराच्या अवतारात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिषासुराच्या अवतारात दाखवण्यात आलंय. केंद्रात सत्तेवर आल्यास देशभर कृषी कर्जमाफी करण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. केंद्र सरकारची पीक विमा योजना ही शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन मोठ्या उद्योगपतींच्या खजिन्यात भर टाकणारी आहे असा आरोपही त्यांनी केलाय. तिरुपती इथल्या श्री गोविंदराज स्वामी मंदिरातील एकूण 1 किलो 3 ग्राम वजनाचे 3 सोन्याचे मुकुट गहाळ झाल्याचं अधिकृत सूत्रांकडून रविवारी सांगण्यात आलंय. मंदिराच्या अंतर्गत भागातील प्राचीन मंदिरातील श्री व्यंकटेश्वर, श्री लक्ष्मी आणि श्री पद्मावती या देवतांचे हे मुकुट होते. बातमी क्रिकेट विश्वातून. भारतानं न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील 5व्या आणि अखेरच्या सामन्यात 35 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं ही एकदिवसीय मालिका 4-1 अशा फरकानं जिंकली आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ विश्वचषकाचा प्रमुख दावेदार म्हणूनच मैदानात उतरेल असा विश्वास मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केलाय. जागतिक स्तरावरील कोणत्याही खेळपट्टीवर भारतीय संघाविरुद्ध खेळणं अन्य संघांना आव्हानात्मकच आहे असंही सचिननं म्हटलंय. आणि क्रीडा विश्वातील या बातमीसह आणखीन एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. बघत रहा सुपरफास्ट महाराष्ट्र. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे आंतरराष्ट्रीय विश्वातून. जर्मनीमध्ये आंतरराष्ट्रीय स्कीम्स चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अत्यंत थरारक स्पर्धेत जपानी स्पर्धकांनी बाजी मारली आहे. तर स्वित्झर्लंडमध्ये ही स्कीइंग स्पर्धा झाली. 24 देशांमधील 130 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. सिल्वा प्लाना इथल्या कोवार्च पर्वतावर ही प्रतिष्ठेची स्पर्धा पार पडली आहे. आणि मनोरंजन विश्वातील या बातमीसह सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.